डिजिटल युगात टपाल पेटी लुप्त होण्याच्या मार्गावर. पोस्टाचे दैनंदिन कामकाज होतंय कमी. पोस्ट कार्ड व आंतरदेशीय पत्र डोळ्याला दिसेनासे झाले. सध्याचे युग संगणकाचे युग आहे. एकमेकांच्या संवादासाठी आता मोबाईलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेश वहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा ईमेल, मेसेज, फेसबुक, व्हॉट्सअपने घेतली आहे. दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रांसाठी आतुर झालेले वाट पाहणारे आता बसल्या जागी एकमेकांशी संवाद साधत आहेत. कुठेतरी गल्ली बोळात गर्दीच्या ठिकाणी लाल रंगाची पत्रपेटी आता दिसेनाशी झाली आहे. गतिमान युगात याची जागा आता मोबाईल आणि संगणकाने घेतली आहे. आज घडीला तार, पत्र बंद, पोस्टाने येणारे भेटकार्ड जवळपास बंदच झाले आहे. पत्रामधील प्रेमभाव, आदर, आपल्या लेखनातून होणारी देवाणघेवाण मोबाईल आणि संगणकाच्या कीबोर्डवर आली आहे. यामुळे लेखनाचा सराव थांबलाच म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी पोस्टमन काकांची आतुरतेने वाट पाहत बसायचे. पोस्टमन काका दिसले की आमचे काही आले का असे त्यांना आवर्जून विचारले जायचे. तसेच पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची संख्या देखील मोजकीच असायची. पत्र आले की त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत. आज काळ बदलला आहे, प्रगती होत आहे. परस्पर संवादाची साधने बदलली आहेत. शिक्षण आणि तंत्रज्ञानाने क्रांती घडवत सर्वांचे जीवनच बदलून टाकले आहे. प्रत्येक गावात पत्रपेटीसाठी लाल डबा लटकलेला असायचा. आता मात्र तो कुठेही दिसेनासा झाला आहे. खाकी पोशाखातील पोस्टमन यातील सारी पत्र गोळा करून पुढे पाठवत असे. आजही ज्या ठिकाणी तंत्रज्ञान पोहोचलेले नाही अशा तुरळक ठिकाणी याचाच वापर होत आहे. त्यावेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पत्रांची उत्सुकता लागून असायची. आज मात्र तंत्रज्ञानाच्या युगात हा पत्र प्रपंच काहीसा दुरावला आहे. पूर्वीच्या काळात तंत्रज्ञानाची फारशी प्रगती झालेली नव्हती. दूरवरच्या संवादासाठी पत्र हेच एकमेव साधन होते. आपत्कालीन प्रसंगी तार, टेलिग्रामचा उपयोग व्हायचा. सध्याच्या डिजिटल युगात यामध्ये खूप बदल झाले आहेत. बसल्या जागी मोबाईलच्या मदतीने जगातील कानाकोपऱ्यापर्यंत थेट संवाद साधला जात आहे. ही सारी आधुनिक प्रगतीची किमया आहे. नाहीतर काही वर्षापूर्वी पोस्टमन काकांची वाट पाहत असत. पूर्वी पत्राला खूप महत्त्व होते. त्यामुळे नोकर भरती किंवा सुखदुःखाचे सर्व निरोप हे पत्राद्वारेच मिळायचे. त्यात लग्न पत्रिकेपासून तर नोकर भरतीची ऑर्डर, न्यायालयात चालू असलेल्या खटल्यांच्या नोटीशी, मनी ऑर्डर, सर्व प्रकारचे निरोप पोस्टमन काका मार्फतच मिळत असत. परंतु आता व्हॉट्सअप, ईमेल, फेसबुक या माध्यमाद्वारे काही क्षणात सुखदुःखांचा निरोप संबंधित नातेवाईकापर्यंत पोहोचत असल्याने आता टपाल पेटी दिसेनाशी झाली आहे.